नमस्कार मंडळी, आज आपण एक अशी क्यूब बनवून तयार करणार आहोत की मिनिटांमध्ये त्याचं सरबतात रूपांतर होतं आणि ते सरबत एवढं आपल्या शरीराला चांगलं आहे की आपल्या शरीरात हीट निर्माण करण्याचं किंवा इम्युनिटी पॉवर आहे ती वाढवण्याचं काम करतं। तर सारखं आपल्याला हे बनवणं शक्य होत नाही, म्हणून आपण एकदम बनवून त्याला स्टोअर करून ठेवणार आहोत। तर त्यासाठी मी कच्ची हळद, छोटासा आल्याचा तुकडा आणि एक लिंबू घेतलेला आहे। व्यवस्थित त्यांना धुवून घ्यायचं। हळदीवर बऱ्यापैकी माती असते, तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि वरची सालं आपल्याला काढून घ्यायची आहेत। अशाच प्रकारे आपल्याला आल्याचं पण साल काढून घ्यायचं आहे आणि मी लिंबूमधून चिरून घेतलेलं आहे आणि ह्या सगळ्याचे छोटे छोटे पीस करायचे, म्हणजे आपण ग्राइंड करणार तेव्हा इझिली ते ग्राइंड होईल। ते बघा, छोट्या छोट्या पीसमध्ये हळद आणि मी जे आलं आहे ते कट करून घेतलेलं आहे आणि हे सगळे जे पीस आहेत ते आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये ॲड करायचे आहेत। तर त्याच्या आधी 2 मसाले आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत, जसेच 4 काळी मिरी घेतलेल्या आहेत मी आणि अर्धा इंचसारखं दालचिनी। तर ह्या सगळं आपल्याला एकत्र करून एका मोठ्या मिक्सरच्या जारमध्ये हे सगळं मी ट्रान्सफर केलं आहे आणि जे लिंबू मी मधून कट करून घेतलं आहे त्याच्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। लिंबूमध्ये बिया नाहीत काय हे व्यवस्थित चेक करायचं, नाहीतर मग मिश्रण खूपच कडू होतं, कारण त्याच्यामध्ये हळद आहे, हळदीचा कडवटपणा असतो त्याच्यामध्ये। जर लिंबाच्या बिया ॲड झाल्या तर खूप कडू होतं ते। तर यासाठी व्यवस्थित चेक करून लिंबू पिळायचं आहे। जरासं लागेल तसं पाणी घालायचं आणि आपल्याला ह्याला फाईन असं वाटून घ्यायचं आहे, म्हणजे जेवढं तुम्हाला जमेल तेवढं बारीक याला वाटून घ्या। नंतर आपण त्याला गाळणारच आहोत, पण त्याचा व्यवस्थित असा ज्यूस निघाला पाहिजे। तर बघू शकता मी खाली एक मोठं भांडं ठेवलं आहे आणि त्याच्यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि आता हे सगळं जे मिश्रण आहे ते मी व्यवस्थित गाळून घेणार आहे। स्पॅच्युलाच्या किंवा कोणत्याही चमच्याच्या साहाय्याने तुम्ही ह्याला दाबून दाबून यातला सगळा रस आहे तो काढून घ्यायचा आहे आणि जो उरलेला चोथा आहे तो सुद्धा आपण फेकून द्यायचा नाही, त्याचेही मल्टिपल उपयोग होतात। तुम्ही हा सुकवून पावडर करून ठेवलात तरी चालेल चोथा, नाहीतर तुमच्या झाडां म्हणजे बाल्कनीमध्ये जी झाडं आहेत त्यांना सुद्धा घातलं तरी खताचं खूप छान काम करतं, तर तसाही यूज करू शकता। आणि आता हे जे मिश्रण आपल्याला एकदम व्यवस्थित मिळालेलं आहे ते कोणत्याही अशा मोल्डमध्ये तुम्हाला हे घालायचं आहे, म्हणजे जे आईस क्यूबचे मोल्ड येतात, हा माझ्याकडे सिलिकॉनचा आहे। तुमच्याकडे सिलिकॉनचा नसेल तर प्लास्टिकचे साधे फ्रीजसोबत मिळतात ते, किंवा कोणत्याही वाटीमध्ये वगैरे तुम्ही ह्याला स्टोअर करून ठेवू शकता। व्यवस्थित सगळे ते भरायचे, मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, मग भरायचं। ओव्हरनाईट त्याला आपण फ्रीजमध्ये ठेवायचं आणि बघू शकता किती इझिली यातली क्यूब बाहेर निघालेली आहे। ह्या क्यूब आपण बाहेर काढून कोणत्याही एका एअरटाईट डब्यामध्ये वर्षभर सुद्धा टिकवून खाऊ शकतो, याला काही होत नाही। फ्रीजमध्ये ठेवायचं मात्र। आणि जेव्हा आपण यूज करणार आहोत तर त्यातल्या 2 क्यूब घ्यायच्या, त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं, एकदम इझिली डायल्यूट होतं हे, याने आपल्या शरीराला खूप मस्त असा फायदा मिळतो। मॉर्निंगला जेव्हा उठता तुम्ही तेव्हा सकाळी हे पाणी पिलात तर आपल्या आरोग्याला खूप चांगलं आहे। तर आजची ही आरोग्यदायी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। घरी ट्राय करा, तुम्हाला फरक वाटला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच रेसिपींसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।